भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNLचा 25वा वर्धापन दिन अमरावतीत उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध उपक्रमही राबवण्यात आले। भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारत सरकारची एक सार्वजनिक दूरसंचार कंपनी आहे, जी 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झाली। ही कंपनी वायरलाइन सेवा, वायफाय डेटा सेंटर सेवा आणि मोबाईल व्हॉइस व इंटरनेट सेवा पुरवते। ही देशभरात दूरसंचार सेवा पुरवणारी सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी आहे। BSNLची स्थापना 1 ऑक्टोबर 2000 रोजी झाली। या कंपनीचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G सेवा देशभरात पुरवत आणि लवकरच 5G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे। BSNL अजूनही पारंपरिक लँडलाईन सेवा पुरवते। घरोघरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ब्रॉडबँड सेवा ही पुरवली जाते। वायफाय हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाते। संपूर्ण देशभरात मोबाईल व्हॉइस आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते। संपूर्ण देशभरात विश्वसनीय सेवा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीनं बुधवार 1 ऑक्टोबर 2025 ला रौप्य महोत्सवी वर्ष व स्थापना दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करून BSNL डे उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं अमरावती येथे पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करण्यात आलं। यासोबतच BSNL दूरसंचार भवन येथून भव्य पायदळ रॅली काढण्यात आली। BSNLचा लोगो असलेली निळी कॅप तसंच पांढरा टी-शर्ट परिधान करत सहभागी झालेल्या BSNLच्या अधिकारी व कर्मचारी यांनी BSNLची दूरसंचार क्षेत्रातील उपलब्धी आणि संघटन कौशल्याचा परिचय देत रौप्य महोत्सवी वर्षाचे माहिती फलक उंचावत यावेळी सामाजिक कटिबद्धता दर्शवत जनसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली। शिस्तबद्ध वाटचाल, विश्वसनीय सेवा देणाऱ्या BSNLच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित BSNL आज आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्यानादरम्यान IFA संजय गुरभेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर महाव्यवस्थापक दूरसंचार माधुरी निमजे यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्त केक कापण्यात आला। या प्रसंगी आयोजित देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमात चंदा मोहतो, प्रवीण मसराम, अजय वानखडे, संजय गुरभेले, AG खान यांनी आपल्या सुमधुर आवाजातील एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं। BSNLच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आगामी 6 ऑक्टोबरला वृक्षारोपण कार्यक्रम, 8 ऑक्टोबरला भव्य रक्तदान शिबिर यासह अन्य आयोजन तसंच BSNLचा मूळ मंत्र हा सेवा हाच उद्देश साकारणारा आहे, अशी माहिती स्थानिक अमरावती येथील महाव्यवस्थापक दूरसंचार माधुरी निमजे यांनी दिली। आम्ही इथे BSNLचा जो रजत जयंती उत्सव आहे तो साजरा करून राहिलेलो आहोत आणि या दिवसाला म्हणजे 25 वर्ष झालेले आहे BSNLला। आणि पहिले DOT होतं, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, त्याच्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड हे 1 ऑक्टोबर 2000 ला स्थापन झालं। तर त्याच्यानंतर आज 25 वर्ष आज पूर्ण होत आहे, तर हा उत्सव आम्ही साजरा करून राहिलेलो आहोत। तर BSNLचे जेवढे सगळे कर्मचारी आहे, अधिकारी गण आहे, सगळ्यांना शुभेच्छा। आणि ही जी सेवा BSNLने दिली आहे इतक्या वर्षापासून, हे सगळे आमचे जे कर्मचारी आहेत म्हणजे कर्मठ आहेत, सगळे हार्डवर्किंग आहे, सिन्सिअर आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, जे कुठे दुसऱ्या प्रायव्हेट ऑपरेटरच्या जवळ एवढा स्किल्ड मॅनपॉवर नाही आहे। आणि ह्यांची जी क्षमता आहे टेक्निकल, ह्यांचे जे स्किल्स आहे ते इतके जास्त आहे की त्याच्यामुळे आम्ही हे सगळे जे आहे आमचा जो नेटवर्क आहे BSNL तो आम्ही सांभाळून राहिलेलो आहे। आणि आमच्या कस्टमर्सला आम्ही सतत आमचे कर्मचारी कार्यरत आहे की त्यांना किती व्यवस्थित सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी म्हणून।